मी कोणतं चांगलं काम करावं म्हणजे माझ्याकडून भलतंच होऊन बसतंय. आता हे काय झालंय पुढे सांगतेस. त्याच्या आधी आईकडे दसम्या करायला बसली, कारण विशाल उद्या थोडे दिवसासाठी बाहेर चाललंय, म्हणजे देवाला फिरायला म्हटलं तरी चालतंय. सो आता त्यानं बाहेरलं तर काहीच खायना. आई म्हणली की आता चल तू बाहेरलं तर काय खायनास, मी घरातलंच काही तर तुझ्या आवडीचं बनवून देते. म्हणून असं काही शेंगाची पोळ्या, दसम्या, चिवडा हे सगळं करून ठेवले आणि ते सगळे पोळ्या तर न्यूजपेपरमध्ये पॅक केले. पण माझ्या स्वीटीला ते अलगच वाटलं तर म्हणजे काय तर खेळण्यासाठीच आहे म्हणून. असो, त्याच्यानंतर मी विशालचे ड्रेस वगैरे पण द्यायचं होतं म्हणून ते सगळे कव्हरमध्ये घातले आणि लगेच हे पार्सल घेऊन पप्पा ते गाडीला द्यायला पण गेले. तर माझं वासरू कुठे गेलं म्हणून मी सगळीकडे हुड केलं ते, पण स्वीटी तर मस्त भांडी घासत बसलते, कारण आता तिला ह्या प्लेस मधून उठवायचं माझ्या खतरो के खिलाडी खेळल्यासारखंच आहे. असो, मला आज फ्रेशअप व्हायला बराच उशीर झालता. त्याच्यानंतर मी जे काही एकंड मी रोज वाळू घालते नाही ते आज मिक्सरमध्ये काढायला येते वाटलं, पण लगेच ताईचा फोन आला की आज रविवार आहे, फुलं तर तोडानी त्याची माळ करून घे म्हणून. आणि आमच्या आरशू दादाला म्हटले की छोटंसं टोपलं आणून फुलं तोडायला, म्हणजे एवढं मोठं टोपलं आणून ठेवलं. असो, त्याच्यानंतर माळ बनले आणि त्याच्यामध्ये पण गडबड झाली. चला आता वेकण मिक्सरमध्ये काढायचे म्हणाले आणि ते बटन नाही, ऑलरेडी मिक्सरचं ऑनच होतं. मी काय बघतेनेच म्हणून असं काही मोठंच पराक्रम होऊन बसलं. त्याच्यानंतर आईला म्हटले की तूच करून घे हे काम आणि ते पेस्ट अनेक बार मी कपड्यांमधून सुद्धा गाळून घेतले. त्याच्यानंतर असं छोट्याशा डब्यामध्ये भरून ठेवले.